नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. यंदा तुळशी विवाह नक्की कधी आहे? म्हणजेच 2 नोव्हेंबर की 3 नोव्हेंबर? तुळशी विवाहाचा शुभमुहूर्त काय? तुळशी विवाहाचं महत्त्व काय? तसेच बघा, तुळशी विवाह कधीपासून कधीपर्यंत करायचा, तसेच तो कशा पद्धतीने तुळशी विवाह केला जातो, म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने अगदी घरच्याच साहित्यामध्ये आपण तुळशी विवाह कसा करायचा याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. तसेच बघा, ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या मुलामुलींची लग्न जमत नाही, अगदी थोड्या काही अडचणींनी लग्न मोडतं, तर बघा, जर तुम्हाला यंदा बाशिंग बांधण्याचे योग हे आणायचेच आहेत, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही खास प्रभावी उपाय सांगणार आहे. तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. चला तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करते. तर मंडळी, कार्तिक शुद्ध द्वादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत घरोघरी तुळशीचे लग्न हे लावलं जातं. आणि खास करून ज्यांच्या घरी मुलामुलींसाठी स्थळ बघितली जात आहेत, तर त्यांच्या घरामध्ये तुळशी विवाह हा नक्की करावा, असं आपलं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. यंदा 2025मध्ये तुळशी विवाहाची सुरुवात ही 2 नोव्हेंबरपासून ते 5 नोव्हेंबरपर्यंत तुळशी विवाह हा असणार आहे. म्हणजेच काय, तर बघा, 2 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबर यापैकी तुम्ही कोणत्याही दिवशी तुळशी विवाह हा करू शकता. तर 5 तारखेला आहे त्रिपुरारी पौर्णिमा आणि या पौर्णिमांनी तुळशी विवाहाची समाप्ती होणार आहे. म्हणजेच 2 तारखेला तुळशी विवाहाची सुरुवात आणि 5 तारखेला समाप्ती. म्हणजेच बघा, 2 तारीख, 3 तारीख, 4 तारीख आणि 5 तारीख या 4 दिवसांमध्ये आपल्याला कोणताही एक दिवस निवडायचा आहे आणि त्या दिवशी आपल्या घरातील तुळशीचं लग्न हे आपल्याला शाळीग्रामाशी लावायचं आहे. आता जर तुमच्याकडे शाळीग्राम नसेल, तर आपल्या घरातील जे काही बाळकृष्णांची मूर्ती आहे, तर त्यांच्यासोबत आपण तुळशी विवाह हा लावू शकतो. कार्तिक शुद्ध द्वादशीपासून ते पौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी आपण तुळशीचं लग्न हे लावू शकतो. आता बघा, प्रामुख्याने बरेच जण कार्तिक शुद्ध द्वादशीला तुळशी विवाह हा करतात. आता काही स्त्रिया आषाढी एकादशीला तुळशीचं रोप लावतात, ते वाढवतात आणि मग कार्तिक शुद्ध द्वादशीला त्या तुळशी रोपाचा विवाह हा लावला जातो. आता आपण अगदी शास्त्रोक्त पद्धतीने पण साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण तुळशी विवाह कसा करावा याबद्दलची माहिती अगदी थोडक्यात जाणून घेऊयात. तर बघा, तुळशीला आपण एक घरातलीच कन्या मानून या दिवशी, म्हणजे तुळशी विवाहाच्या दिवशी आपल्या तुळशीचं लग्न हे लावायला पाहिजे. आता त्यासाठी बघा, आपलं जे काही तुळशी वृंदावन आहे, तर त्या तुळशीचं जे काही रोप असलेली कुंडी आहे, तर त्या कुंडीची गेरू आणि चुन्याने रंगरंगोटी करायची आहे. त्याचबरोबर बघा, बोरं, चिंचा, आवळा आणि कृष्णदेव सावळा असं त्यावर लिहावं. आता बोरं, चिंचा, आवळा, सीताफळ हे सगळं त्या कुंडीमध्ये आपल्याला ठेवायचं आहे. आता घरातील कर्त्या माणसाने स्नान करून तुळशीची आणि श्रीकृष्णांची पूजा करावी. आता त्यानंतर बघा, त्यांना हळद आणि तेल लावून मंगल स्नान हे तुळशीला या दिवशी घालायचं आणि त्यानंतर तुळशीला नवीन वस्त्र अर्पण हे केलं जातं. त्यानंतर मांडवही घातला जातो. उसाची आणि धांड्याची खोपटी त्यामध्ये ठेवली जाते, म्हणजे त्याचा मांडव हा केला जातो. आता पूजेची सगळी तयारी करून भगवान श्री हरिविष्णूंना जागं केलं जातं आणि त्यानंतर बाळकृष्ण आणि तुळस या दोघांमध्ये अंतरपाठ धरून मंगलाष्टक म्हणून त्यांचा विवाह हा लावला जातो. अनेक घरामध्ये बघा, तुळशी विवाहाच्या दिवशी शाळीग्रामाशी तुळशीचा विवाह हा लावला जातो. या दिवशी बघा, घरातील कर्त्या व्यक्तीने तुळशीचे कन्यादानसुद्धा करायचे असते आणि नंतर मंत्रपुष्पांजली म्हणून आरतीही करायची असते. आता बघा, मी तुम्हाला स्क्रीनवर पंचांगानुसार जे काही तुळशी विवाहाचे शुभमुहूर्त आहेत, तर ते दिले आहेत. तर तुमच्या वेळेनुसार तुम्हाला एखादा शुभमुहूर्त निवडून या शुभमुहूर्तावर तुळशीचे लग्न हे तुम्हाला करायचे आहे. तर आपल्या कन्येला श्रीकृष्णासारखा पती मिळावा म्हणून सुद्धा तुळशी विवाह घरोघरी लावला जातो. बघा, ज्या घरामध्ये जर मुलामुलींचे लग्न हे जमवायचे असतील किंवा बघा घरामध्ये उपवर मुलगी आहे, तर बघा, अशा सर्वांनी
तुळशी विवाह हा नक्की करावा. कारण बघा, तुळशी विवाह केल्याने मुलीला श्रीकृष्णासारखा जोडीदार मिळतो, मनासारखा जोडीदार मिळतो. तर त्यासाठी आपण तुळशी विवाह हा केला पाहिजे. तर असं पुराणामध्ये सांगितलं आहे. आता बघा, जेव्हा तुळशी विवाह असतो म्हणजे जो काही आपण तुळशी विवाहाचा विधी पार पाडत असतो, तर तुळशीभोवती दीप आराधना करण्याची ही पद्धत आहे. तुळशी विवाह झाल्यानंतर चातुर्मासात जी व्रतं घेतलेली असतात त्या सगळ्यांची सांगता या दिवशी केली जाते. चातुर्मासात जे पदार्थ वर्ज्य मानले जातात त्या पदार्थांनाच म्हणजे त्या पदार्थांचं दान करून मग स्वतः सेवन करायला या दिवसापासून सुरुवात केली जाते. तुळशी विवाहाच्या दिवशी संध्याकाळी ब्रह्मांड पोकळीतील विष्णू आणि लक्ष्मी या तत्वांच्या सूक्ष्म लहरीचे ब्रह्मांडामध्ये आगमन होत असते. वातावरणातील विष्णू आणि लक्ष्मी या तत्वांच्या कार्याचे प्रमाण वाढून या लहरींचा संयोग घडून येत असतो. या लहरींचा संयोग सोहळ्यालाच तुळशी विवाह असं म्हटलं जातं. तुळशीला लक्ष्मी स्वरूप मानून आणि श्रीकृष्णांची या दिवशी पूजा केली जाते. या दोन्ही तत्वांचा भरपूर लाभ मिळण्यासाठी संध्याकाळी तुळशी विवाह साजरा केला जातो. तुळशी विवाहाच्या जे काही शुभमुहूर्त आहे तर त्या शुभमुहूर्तावर श्रीकृष्ण आणि माता लक्ष्मी या दोन तत्वांच्या लहरीचं आगमन आणि संयोग घडून येत असतो. आता वातावरणातील या सात्विकतेचा फायदा मिळावा यासाठी तुळशी विवाहचा जो काही मुहूर्त कालातच हा विवाह पार पाडला जातो. आता आपण अगदी थोडक्यात तुळशी विवाहामागची काय कथा आहे ती जाणून घेऊयात. तर बघा, तेव्हापासून आपण तुळशी विवाह हा साजरा करण्याची पद्धत ही चालू झालेली आहे, म्हणजेच ही प्रथा चालू झालेली आहे. तर ती का? तर बघा, जालंधर नावाचा एक असुर होता. त्याची पत्नी वृंदा अतिशय पतिव्रता होती. तिच्या पुण्यप्रभावामुळे देवांनाही त्या राक्षसाला मारणं शक्य होत नव्हतं. तेव्हा देवतांनी भगवान श्रीहरी विष्णूंची मदत मागितली. तेव्हा वृंदेचं जे काही सत्व आहे तर ते जालंधराचं रक्षण करतंय हे भगवान श्रीहरी विष्णूच्याही लक्षात आलं आणि म्हणूनच त्यांनी जालंधराचं रूप घेऊन वृंदेच्या महाली प्रवेश केला. वृंदा आनंदून गेली. तिला वाटलं आपला पती आला आहे, पण त्यामुळे तिचं सत्व हरण झालं आणि जालंधराचा पराभव झाला. हे जेव्हा वृंदेला कळालं तेव्हा वृंदा संतापली, खूप दुःखी झाली आणि तिने भगवान श्रीहरी विष्णूंना शाप दिला. पण भगवान श्रीहरी विष्णूंनी तिला वरदान दिलं की तुळस म्हणून तू प्रकट होशील आणि या जगात सगळ्यात पवित्र गोष्ट म्हणजे तू प्रसिद्ध होशील. त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णूंनी स्वतःच तुळशीशी लग्न केलं. त्या विवाहाची स्मृती म्हणून कार्तिक शुद्ध द्वादशीला तुळशी विवाह हा केला जातो. आता ही झाली या मागची कथा. पण बघा, तुळस खूप बहुगुणी आणि प्रभावी असं औषधी वनस्पती आहे आणि आपल्या धार्मिक शास्त्रानुसार बघा, देवपूजेमध्ये तुळशीचं महत्त्व अगदी अगणित असं आहे. म्हणजेच कुठलीही पूजा, भगवान विष्णूंची ही पूजा तुळशीच्या पानाशिवाय ही अपूर्ण मानली जाते. तर बघा, तुळस हे प्रभावी औषधसुद्धा खूप व्याधींवर आयुर्वेदामध्ये त्याचं महत्त्व सांगितलेलं आहे. आता श्रीहरी विष्णूला तुळस ही अतिशय प्रिय आहे. तुळशीचं पान वाहिल्याने भगवान श्रीहरी विष्णू जितके प्रसन्न होतात तितके ते कशानेही प्रसन्न होत नाही. तुळशीची पूजाशिवाय बघा, नित्य जी काही पूजा आहे तर ती पूर्ण होत नाही. मरतेवेळीसुद्धा तोंडामध्ये तुळशीपत्र असणारा मनुष्य हा वैकुंठात जातो अशी श्रद्धा आहे. म्हणून बघा, मृतकाच्या मुखात गंगाजलाप्रमाणे तुळशीपत्र ठेवण्याची पद्धत आहे. तुळस दूषित वायू शोषून घेते आणि प्राणवायू सोडते हे शास्त्रानेही सिद्ध केलं आहे. म्हणूनच दारोदारी तुळशी वृंदावन बांधलं जातं आणि दारात तुळस असणे अतिशय शुभ मानलं जातं. त्यामुळे सायंकाळच्या वेळी तुळशीला दिवा लावून नमस्कार केला जातो. तसेच बघा, दारामध्ये जर तुळस सुकलेली असेल तर ती कधीही तशी ठेवू नका. ती लगेच काढून टाका आणि नवीन तुळस त्यामध्ये लावा. दारातली तुळस सतत सुकणे हे चांगलं मानलं जात नाही. म्हणून तुळशीची योग्य ती आपण काळजी घ्यायला हवी. तुळशीचं दर्शन केल्याने, तुळशीला स्पर्श केल्याने, नमन केल्याने, तुळशीचे पूजन केल्याने तसेच सेवन केल्यामुळे
युगायुगांची पातकं नष्ट होतात. तुळशीचं वन असलेल्या परिसरातील कोसभर भूमी ही गंगेसारखी पवित्र होत असते, असं बघा स्कंद पुराणामध्ये सांगितलेलं आहे. त्याचबरोबर ज्या घरी तुळशीचं वन आहे ते घर तीर्थासारखं पवित्र मानलं जातं, असंही या ग्रंथामध्ये सांगण्यात आलेलं आहे. तुळशीच्या मुळापासून ते अग्रभागापर्यंत सर्व देवता वास्तव्य करत असतात, असं सुद्धा या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. तर असे पवित्र रोप हे लक्ष्मीचं प्रतीक असं मानलं जातं. ही तुळस प्रत्येकाच्या दारात असायलाच हवी. आणि बघा यंदा घरोघरी तुळशीचे लग्न हे तुम्ही जरूर लावायला हवं. कारण बघा त्याचं धार्मिक महत्त्व काय हे आपण अगदी थोडक्यात जाणून घेऊयात. बघा ज्या घरामध्ये तुळशीचा विवाह लावला जातो आणि मग आपण जेव्हा तुळशीचं कन्यादान म्हणून कन्यादान करतो, तर बघा आपल्याला आपल्या मुलीच्या लग्नात जे काही कन्यादान केल्याचं पुण्य मिळतं, तर तेच पुण्य आपल्याला तुळशीच्या लग्नामध्ये तुळशीचं म्हणजे कन्यादान केल्याने ते पुण्य प्राप्त होत असतं. त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःखे, त्रास आणि अडथळे जे काही आहेत ते दूर होतात. तुळशी मातेला देवी लक्ष्मीचा अवतार मानलं जातं. म्हणून बघा या दिवशी तिचा विवाह केल्याने घरामध्ये समृद्धी आणि सौभाग्य आणि वैवाहिक जे काही विवाहामध्ये जे काही अडचणी आहेत, वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी आहेत, तर त्या अडचणी दूर होऊन त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आनंद येत असतो. तुळशी विवाहाच्या दिवशी म्हणजेच त्या दिवशी संध्याकाळच्या वेळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्याने दारिद्र्य दूर होते आणि जीवनामध्ये सुख समृद्धी वाढते. तसेच अखंड सौभाग्याचं वरदान हवं असल्यास तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीला 16 शृंगाराचा चढावा द्यावा. म्हणजेच जे काही 16 शृंगाराचं सामान आहे तर ते अर्पण करावं. तसेच बघा देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळण्यासाठी तुळशीभोवती 7 वेळा परिक्रमा करायची आणि परिक्रमा करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा सुद्धा जप करायचा आणि 7 वेळा तुळशीभोवती परिक्रमा करा. बघा देवी लक्ष्मीचा आशीर्वाद नेहमी तुमच्या कुटुंबावर नेहमी राहील. घरामध्ये कसलीही आर्थिक अडचणही राहणार नाही. आता तुळशी विवाहाला देवी तुळशीची सुद्धा आरती करणं अतिशय शुभ मानलं जातं. याने सुद्धा घरामध्ये काही आर्थिक अडचणी असतील तर त्यासुद्धा दूर होऊन घरामध्ये सुख समृद्धी नांदते. तर अशा प्रकारे आपल्याला तुळशीच्या विवाहाच्या दिवशी छोटे छोटे उपाय करून आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि आनंदासाठी आपल्याला ही पूजा उपाय हे या दिवशी नक्की करायचे आहेत. तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सुद्धा जरूर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.